स्वागतम स्वागतम सुस्वागतम. 14 विद्या 64 कलांचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पाळपेणे गावची ग्रामदैवत श्री खेमवर्धन मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तसेच उबळे गावची ग्रामदैवत श्री भैरी केदार मानाई चंडिका देवीच्या चरणी नतमस्तक होऊन येथे जमलेल्या रसिक प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून आम्हाला आमची कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे श्री खेमवर्धन पालखीपद पाळपेणे तळ्याचीवाडी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. केवळराम देवी पालखी पथक पालपेणे आपल्या समोर सादर करलेला पौराणिक देखाव संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवरील मांडे. ही कथा आहे संत ज्ञानेश्वरांची भक्तीची आणि योग शक्तीची. ज्ञानेश्वरांनी पैठणमध्ये ब्रह्मवृंदाच्या साक्षीने रेड्याच्या मुखातून वेद वदून घेतले. तेव्हापासून आळंदीतील सर्व लोक या भावंडांना आदरापूर्वक वागू लागले. पण विसोबा साठे नावाचा व्यक्ती या भावंडाचा द्वेष करीत असत. त्यांना संन्यासाची पोरं म्हणून हिणवत होत. एकदा असं झालं, दिवाळी सणाच्या दिवशी निवृत्तीदाराला मांडे खाण्याची इच्छा झाली. त्याला लागणारं खापर घरी नव्हतं, त्यामुळे मुक्ता ते खापर आणण्यासाठी कुंभाराकडे गेली. पैठणच्या विसाची पंतांनी या भावंडांना काही द्यायचा नाही असा दम दुकानदारांना भरला होता. त्यामुळे दुकानदारांनी तुम्हा संन्यासाच्या मुलांना काही देणार नाही असं बोलून मुक्तेला नाकारलं. मुक्ता हिरवुसली, घरी आली, रडू लागली, कारण आपल्या दादाला हवा तो पदार्थ बनवता येणार नाही याचं दुःख तिला झालेलं. तिचा पडलेला चेहरा पाहून ज्ञानेश्वरांनी विचारलं, काय झालं मुक्ते? मुक्ता रडत रडत ज्ञानदादाला सांगू लागली, ज्ञानदादा, निवृत्ती दादाने कधी नव्हे ते मांडे खाण्याची इच्छा केली आणि त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. का? काय झालं? ज्ञानदादा, विसाजी काकाने मला फुटकं कापड देखील मिळू दिलं नाही, आकलून लावलं. भिकाऱ्यांना कसले मांडे खायच्या डोळ्याने म्हणून अपमान केला. इतकेच ना, तू तयारी तर कर, आपण करू मांडे. अरे पण कसे करायचे मांडे? तू तयारी तर कर. ज्ञानदादाने आश्वासन दिल्यावर ते पूर्ण करेल याची खात्री मुक्ता लावते. मुक्ता उठली, तयारीला लागली. मांडे बनवण्यासाठी लागणारं पीठ आणि इतर साहित्य तयारच ठेवले होते, फक्त गरज होती ती खापराची. तयारी झाल्यावर मुक्ता ज्ञानदादाला विचारते, ज्ञानदादा, कुठे रे गापर? कशावर भाजू मी मांडे? ज्ञानेश्वरांनी भगवंताचं स्मरण केलं, ओनवे झाले आणि आपल्या योग सामर्थ्याने जठराग्नी प्राप्त केला आणि स्वतःची पाठ लाल बुंद तव्यासारखी तापवली आणि मुक्तेला सांगितलं, मुक्ते ताप माझ्या पाठीवर. तशी मुक्ता आनंदाने दादाच्या पाठीवरती मांडे तापू लागली. एकीकडे आज मुक्ता कशी बरे मांडे भाजते हे बघण्यासाठी विसाजी पंताजी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी निघाले. विसाजी पंतांचा या मुलांवर खूप राग. शास्त्रीबुवा, ही संन्यासाची पोरं पण डोहाले मांडे खायचे, या मुक्ताला खापर सुद्धा मिळले नाही. बघतोच ना कसे मांडे भाजते ती. चला ओ विसाजी पंत, चला, काही गाठी करतात ते बघू, अंदाज घेऊ, मग मुळी बांधू असं म्हणताय, मग चला. इकडे निवृत्तीची मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली होती. ते मांडे फारच छान झाले होता. याचं सर्व श्रेय ज्ञानदादाला. हा, इतका सुंदर ताव मिळालाय म्हणूनच ते रुचकर झालेत. निवृत्तीने मांडे खाऊन मुक्तेचं कौतुक केलं, पण खापर न मिळाल्याने विसाजी पंतांना बघायचं होतं की मुक्ता कशी बरे मांडे वाजते. त्यासाठी विसाजी पंतांनी शास्त्रीबुवा ज्ञानेश्वरांच्या झोपडीपाशी आले. आश्चर्यचकित झाले. ओ शास्त्रीबुवा, चमत्कारच आहे, हे आश्चर्यच आहे. शास्त्रीबुवा, चमत्कारच आहे. लोक म्हणतात त्याप्रमाणे मुलं ही खरंच अवतारी नाहीत. विसोबा, मी खरं त्यांची माफी मागतो. इतकी वर्ष भावंडांना खूप छळलं याचा पश्चाताप विसाजी पंतांना झाला होता. क्षमा असावी ज्ञान माऊली, चूक झाली तुम्हाला ओळखणार. चुकलो मी, क्षमा असावी. आणि त्याच वेळी ज्ञानेश्वरांच्या मुखातील ते गोड शब्द. विसोबा काका, दृष्टी नितळ केलं तर सार सात्विक दिसतं. तुमच्या दृष्टीचा भ्रम गेला यातच सारं काय आहे. पण विसोबा काका, तुम्हाला खेचरासारखं राहावं लागेल आणि यापुढे विसोबा साठे नाही तर विसोबा खेचर म्हणून ओळखले जात. शेवटी विसाजी पंतांना त्यांची चूक समजली, ज्ञानेश्वरांना शरण आले. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा पौराणिक देखावा आवडला असेल तर कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या.
पाहिजे. अतिशय सुंदर असा हा पौराणिक देखावा या ठिकाणी सादर केलाय. खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेने तालुका गुहागर या संघानं आपल्याला दिलेल्या 5 मिनिटाच्या वेळेच्या आधीच त्यांनी हा देखावा संपन्न केलाय. चला पालपेने संघ, आता आपण प्रवेश करायचा आहे. इथून पुढची 20 मिनिटे आपल्याला पालखी नृत्यासाठी दिली जाणार आहेत. मंडळी, तुमची पुन्हा एकदा क्षमा मागतो, थोडासा उशीर झालाय, पण उशीर झाला असला तरी आता इथून पुढे मात्र आपण मंत्रमुग्ध होणार आहात. कारण एक सुंदर असा हा कोकणचा पारंपरिक लोककलेचा ठेवा आपल्या समोर सादर करण्यासाठी पहिला संघ येतोय. खेम वरदान पालखी नृत्य पथक पालपेने तालुका गुहागर. पहिला कलाकार पायाखाली पेने, हातामध्ये 2 निरांजन, डोक्यावर पेटी समयी, प्रदक्षिणा घातली जाते. भैरी केदार मानाई चंडिका देवस्थानच्या या पालखीला साष्टांग दंडावर घातला जातो. या ठिकाणी पालखी समोर डोक्यावर समयी सुंदर असा बॅलन्स केला जातो पालखी संघाकडून. आरती केली जाते कुठल्या गावच्या ग्रामदेवतेची. यानंतर स्पर्धा क्रमांक 2 आई सुकाई देवी पालखी नृत्य पथक चिंचगडी तालुका चिपळूण. आपल्याला पहिला पुकारा, आपण तयार राहायचं आहे. चला चला पटकन पालखी संघ, आपण चला आतमध्ये. सगळ्यात पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलानं फडकवणारा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर 2 ढोल ताशा, पुन्हा 2 ढोल, वयोवृद्ध असे सनई वादक आणि त्यांच्याच जोडीला सनईच्या जोडीला सूर, असे हे 9 वाद्य कलाकार या ठिकाणी 3 नंबरच्या रिंगणामध्ये येत आहेत. आणि यानंतर 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी आता प्रवेश करणार. कल्पने संघ संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. प्रत्येक संघाने आपली जी काही प्रॉपर्टी असेल, आपलं जे काही साहित्य असेल ते एकदाच आतमध्ये घेऊन ठेवायचं आहे. एकदा का वेळ तुमची चालू झाली की नंतर तुम्हाला बाहेरही जाता येणार नाही आणि बाहेरच्या कोणाला आतमध्ये काही देताही येणार नाही. आणि जर तसं चुकून कुणी केलं तर जेवढे वेळा तुम्ही ते आत बाहेर कराल तेवढे गुण तुमचे कमी केले जातील. प्रेक्षकांना सुरुवातीला सूचना आहे, जे जे क्षण तुम्हाला आवडतील, जे जे प्रकार आवडतील त्यावेळेला मनमुराद टाळ्या वाजवायला अजिबात मागे पुढे बघू नका. 1, 2
या ठिकाणी वेळ चालू झालेली आहे दिसण्यासाठी. सगळे कलाकार पालखी जवळ असतात. एका कलाकाराच्या डोक्यावर पालखी दिली जाते. सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी चालू आहे. पालखीवर पुष्पवृष्टी केली जाते. कृत्रिम पुष्पवृष्टी आहे. पुन्हा एकदा एकावर दुसरा कलाकार आणि पहिला नमस्कार केला जातो इंग्रजांच्या नावावर, भैरवीच्या नावाच्या पिता इंग्रजांच्या चरणावर.
समोरवाले बघा त्यांचं वय बघा 20 मिनिटं छातीचा पिंजरा करून सगळी शरीराची हवा कालात पिघळायची आणि ती सवयीमध्ये फुटून त्याच्यातून स्वर काढायचे. बघायचं असेल तर कोणीतरी प्रयत्न करून बघा. आपली हवा कुठल्या मार्गात निघून जाऊन ते आपल्यालाच कळणार नाही. पण जे साथीबद्ध कलाकार आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे ते हे कला सादर करू शकतात. त्यातले हे महिला संजय यादव. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आमचे मित्र विक्रांत चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. तब्बल मागेला जवळजवळ 1 ते 1.5 महिना या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन हे आपल्या सहकार्याला घेऊन करतात. खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं खरं आहे. या स्पर्धेचा स्पर्धा क्रमांक 2 आणि सुपारी पालखी नृत्यपथक चिचगरी. आपल्याला दुसरा प्रकार आहे. आपण रिंगणाच्या जवळ येऊन बघायचं आहे. चिचगरी सगळे आपण रिंगणाच्या जवळ येऊन बघा. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा पालखी संघ डोक्यावर सगळा कमरेला कमरपट्टा डोक्याला पट्टा. वाद्य कलाकाराकडे जर पाहिलं तर डोक्यावर सगळा कमरेवर पुण्याचा पंजा डोक्यात टोपी सगळेवाले आणि सुरवाले बघा त्यांचं वेळ बघा आणि वाजवण्याबरोबर त्यांचं नृत्य सुद्धा चालू आहे आणि ते सुद्धा दिल्लीच्या जंगलामध्ये.
कृष्ण आपल्याला पाहण्यासाठी आपण सहकार्य विद्युत रचना आणि साऊंड सिस्टीम केलेली आहे त्यांना समाजाच्या धर्तीवरचं वाद्य या ठिकाणी वाजवले जाते आणि त्या वाद्याला साजेसं असं नृत्य या ठिकाणी सादर केले जाते. संस्कृती जोपासणारा असा हा सोहळा पालखीला झोका दिला जातो आणि झोका देऊन ही पालखी दाखवली जाते. जहागार पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पालखी घराघरी फिरवून नाचवली जाते. वाजवणं महत्वाचं आहे पण त्याचबरोबर ते ढोल वाजवण्यासाठी ढोल लावणं ही सुद्धा एक कला आहे. ही देखील प्रत्येकाला जपायला हवी. पारंपरिक थोडीशी आधुनिक सादर घातली जाते. शेवटची 5 मिनिटं शिल्लक कल्पनेसाठी शेवटची 5 मिनिटं गुजरातचा दांडी महाराष्ट्रात कधी आला आणि आपल्या गावागावात वाडीवाडीवर कधी घेतला गेला हे तुम्हाला आम्हाला कळलंच नाही. त्याच दांड्याचा वापर कौतुक युद्धामध्ये केला जातो. नावाचं बदलत आहे. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. कल्पनेसमोर 4 मिनिटं शिल्लक. आपल्याला पाहायला मिळतात. नावाच्या बदलतोय. एक पाठी ढोलाच्या पानावर मांडली जाते दुसरी पाठी ढोलाच्या मटक्यावर मांडली जाते. सगळे कलाकार पालखीजवळ येतात. अजून काही मनाला सपोर्ट केला जातो पालखीला. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. सुंदर असा गरीबवृत्ती मनोरा सगळ्यांना सादर होतो. पुन्हा वाक्य बदलतो. टप्प्यावर वाक्य बदललं जाते. एक कामाला संपूर्ण पालखी आपल्या एका हातामध्ये घेऊन ती पालखी या ठिकाणी नाचवण्याचा प्रयत्न केला जातो. सगळे संघ एकमेकांच्या कार्यक्रमाची सदैव बघणार आणि तो शेवटपर्यंत बघणार. अतिशय जबरदस्त. शेवटची 2 मिनिटं शिल्लक. आपल्या सामन्यावर पालखी आहे आणि या ठिकाणी पालखी वाचवण्याचा प्रयत्न आहे. प्रकार आहे. भोपळ्यावर कलाकार बसताय आणि भोपळ्यावर पालखी
झालेला पालखीचा परफॉर्मन्स. या ठिकाणी गतिमान झालेला आहे. विशाल गतिमान, सांग गतिमान, सदैव सूर. शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट. आणि आता या ठिकाणी शेवटचा सूर मानला जातो पालखीला सभाकडून. कारण स्पर्धेची सुरुवात ही सुराने व्हायला हवी आणि शेवट सुद्धा सुरानेच व्हायला हवा. सगळीकडची जत्रा पालखी बरोबर. गैरिकांचा उठवलं केला जातो, उठवलं केला जातो,